हाय सर्वांना. तर आज निघालो होतो आम्ही शॉपिंग करायला वाघोलीला टी.एस. मिलला रक्षाबंधनची. म्हटलं चला ताईंना मस्त साडी घेऊन येऊन, अजून माझ्या नंदीला पण साडी घेऊन येऊ. ती साडी घेतली, घरी आलो आणि मम्मी लागली बुके बनवायला. बुके बनवायचा होता मला तो, जो की सार्थक आता बुलेट घेणार होता. म्हटलं मग उगाच दुसरा बुके घ्यायपेक्षा आपण घरी जे मटेरियल पडलेलं आहे त्याचंच आपण बुके बनवायला घेऊ. इतकं भारी मस्त पाईप क्लिनर नवीन निघालं आहे बरं का ताईंनो हे. तर त्याच्यापासूनच मी बनवत होते. इंस्टाला बरेचसे व्हिडिओ बघितले मी, म्हटलं आपण पण ट्राय करून बघू. आणि छान मस्त वेगवेगळे फुलं बनवले मी थोडेसे. आणि ज्या मी पाईप क्लिनर घेतले ना, तर ते हे बघा एवढं असं बनवले. जेवढे मी घेतलेले ना तर ते सगळे मिक्स आलेले. मी एकच कलर मागवलेला पण सगळे मिक्स आले. आणि म्हटलं जाऊ द्या असू द्या. आता त्याचे फ्लावर्स बनवले, छान बुके बनवला. आणि दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही चाकणला जायला. तर इतकी गर्दी होती ना आळंदीमध्ये, कारण की एकादशी होती. आळंदीतून बाहेर पडायला थोडा वेळ लागला. नंतर मग आलो आम्ही चाकणमध्ये आलो. तर तिथं कोणी चालेलं नव्हतं. आम्ही गेल्यानंतर हे बघा ही बुलेट घेतली सार्थकनी. मस्त आम्ही दोघांनी पण एक चक्कर आणला. आणि मला भीती काय वाटली की डॉक्टरने आधी कधी बुलेट चालवली की नाही मला माहीत नाही. म्हटलं उगाच आपण पडून वगैरे जायचं, पण असं काही झालं आहे बरं का. आणि मस्त मग एक चक्कर आणला. पाऊस पण होता बरं का. आधी पाऊस येऊन गेलेला होता, नंतर मग ते झालं. आणि आम्ही त्याला मस्त तो बुके दिला जो की मी बनवलेला होता. आणि गेलो मग हॉटेलमध्ये गेलं. तर आम्हाला उपवास होता त्याच्यामुळे आम्ही जास्त काही घेतलं नाही. आणि वंशुबा कसा मस्त लिंबू खात होता. वंशूना सार्थकच्या मम्मीकडे इतकं पटकन गेला आणि त्याला वाटलं आजीच आहे माझीवाली. तो असा फसला आणि मस्त त्यांच्याकडे राहिला बरं का. जेवण वगैरे झाले त्यांचे सगळ्यांचे. आणि मग प्रेम पण थोडंसं ते खेळायला होतंच बरंचसा, म्हणजे असं खेळायला होतं. घोडा वगैरे ठेवलेला होता. आणि डॉक्टर पण गेले त्यांना घेऊन दोघांना. आणि मग दुसऱ्या दिवशी शूट घेतलं मी डायरेक्ट, कारण की खूप उशीर झाला होता आम्हाला यायला. आणि हे बघा प्रेम झोपलेला. वंशूला तर खूप लवकर उठायची सवय आहे. वंशू उठला आणि बघत फिरला फक्त दादाला. तर दादा झोपलेलाच होता. त्याला गेल्यानं उठवायला लागला. बघ कसा उठवतोय, त्याला डोक्याला मारतोय, इतका मस्ती करतो ना. आणि उगाच प्रेम मार खाऊन घेतो, इतका मारतो त्याला. एवढा लहान असून त्याचं तर बिलकुलच पटत नाही बरं का. प्रेम किती पण त्याला काही द्यायला गेल्यानंतर तो त्यालाच मारतो. आणि संध्याकाळी पण गेलो मग खाली थोडंसं, त्यांना म्हटलं दोघांना थोडंसं फिरून आणू. तर प्रेम सायकल खेळताना दिसला. लगेच वंशूल त्याच्यावर बसायचं, तर लगेच रडायला लागला. मग थोडं बसू दिलं प्रेमने त्याला. आणि मग वरती आणलं आणि दुसऱ्या दिवशी शूट घेतलं. हे बघा घरात किती पसरा करून ठेवलेला असतो. कोणतीही गोष्ट दिली ना तर प्रेमला जी दिली तीच वंशूला पाहिजे असते. इतके भांडण करत होते ना. आणि JCB काढून आणलं आणि ते वंशूला पाहिजे होतं. बघा किती रडत होता तो. बघा ह्या दोघांमध्ये असा दिवस जातो माझा भांडणातच, त्यांचे भांडण सोडवण्यातच. तर भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत बाय.